हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 25 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये तायडी नुपूरच्या घरावर हातोडा पडावा, नुपूरचं घर जमीनदोस्त व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेली आणि तेथे त्या ऑफिसरला पैशांची लाच दिली. पण त्याच वेळेस नुपूर तेथे पोहोचली आणि नुपूरने तायडीला हे सगळं बोलताना ऐकलंय. तायडीला आणि या ऑफिसरला रंगेहात पकडलंय. मग आता नुपूर तायडीचं काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे मल्हारला समजलं की जर नुपूरला वेदांचं ते जुनं घड्याळ नाही मिळालं तर ती खूप दुःखी होईल. त्यामुळे मल्हार हा चक्क नुपूरच्या चाळीत पोहोचला आणि नुपूरच्या घराबाहेर जमिनीत त्याने ते घड्याळ लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु नुपूर ऐनवेळेस तेथे सुद्धा पोहोचली आणि नुपूरने मल्हारला सुद्धा रंगेहात पकडलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही मल्हारला सांगते, सर काही वस्तू हरवल्या ना तर त्या आपल्याबरोबर अनेक आठवणीसुद्धा घेऊन जातात. मल्हारला समजतं की नुपूर वेदांची बॅग चोरीला गेल्यामुळे खूप दुःखी आहे आणि मल्हार हा नुपूरला सांगतो, मिस नुपूर, मी तुम्हाला नाही विचारणार की तुमचं काय हरवलं आहे. फक्त मी तुम्हाला एवढं सांगेल की हरवणं ही गोष्ट जरी दुःखदायक असली ना तरी तिच्यावर एक आशा असते की ती वस्तू पुन्हा सापडेल आणि मी देवाजवळ नक्कीच प्रार्थना करेल की तुमचं जे जे काही हरवलं आहे ते सगळं तुम्हाला परत मिळावं आणि ते नक्कीच परत मिळेल. नुपूर किचनमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात मल्हारला त्या चोराचा कॉल येतो ज्याने नुपूरच्या घरून ही बॅग चोरलेली असते. मल्हार म्हणतो, हो हो, मी आत्ता येतो, तुम्ही तेथेच थांबा आणि ती वस्तू इतर कोणाच्याही हातात देऊ नका. हा चोर हो म्हणतो. मल्हार आजूबाजूला पाहतो आणि ऑफिस बाहेर पडतो. तायडीने हे सगळं पाहिलेलं असतं की मल्हार आणि नुपूर एकमेकांशी बोलत होते. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालंय हाच प्रश्न तायडीला पडतो. पण काय बोलणं झालं असेल हे तिला माहीत नसतं. मल्हार ऑफिसच्या बाहेर येतो तर हा चोर ज्याने रात्री नुपूरच्या घरून ती बॅग चोरली आहे तेथे उभा असतो. मल्हार त्याच्याजवळ येतो. चोर मल्हारकडे ही बॅग देतो. मल्हार त्याला थँक्यू म्हणतो. तर चोर त्याला म्हणतो, साहेब तुम्ही आम्हाला जे काम सांगितलं आम्ही ते चोख बजावलंय. तुम्ही आम्हाला कामाचे पैसे सुद्धा दिले पण आम्ही हे काम वेळेत पूर्ण केलं आणि तुमच्या मनासारखं केलं म्हणून तुम्ही आम्हाला काही बक्षीस तर द्यायला पाहिजे ना. मल्हार म्हणतो, बक्षीस बक्षीस हवंय तुम्हाला. आणि तो चक्क या चोराच्या सनसनीत मुस्काटात मारतो. चोर जागच्या जागीच हलतो. मल्हार चिडून म्हणतो, तू काम चोख बजावलंय नालायका, तुला मी सगळं सांगितलं होतं की ती बॅग कोठे, कोणत्या कपाटात आहे, कोणत्या रूममध्ये, तरीसुद्धा तुला तुझं काम नीट नाही करता आलं. तू हे काम करता करता नुपूर जागी झाली आणि तू चक्क नुपूरला धक्का दिला. तुझी हिंमत कशी झाली नुपूरला धक्का देण्याची. तुला मी सांगितलं होतं त्या घरात कोणालाही धक्का लागला नाही पाहिजे आणि गुपचूप काम करून तेथून निघायचं. ते तुला साधं जमलं नाही आणि तुला बक्षीस पाहिजे का. तर हा चोर म्हणतो, साहेब आम्ही गुपचूपच काम करणार होतो पण तेवढ्यात ती नुपूर जागी झाली, आम्ही तरी काय करणार. मल्हार चिडून म्हणतो, कारणं द्यायची नाही, दुसरा एखादा मार्ग शोधायचा होता. पण नुपूरला हात लावायची हिंमत तुझी कशी झाली. चल आत्ताच्या आत्ता निघ इथून. असं म्हणून मल्हार या चोराला तेथून हाकलून लावतो. मल्हारचं नुपूरबद्दलचं हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि मल्हार या बॅगवर हात फिरवतो आणि म्हणतो, ही बॅग मिस नुपूरसाठी खूप महत्त्वाची आहे आणि ही इतर कोणाच्याही नजरेला नाही पडायला हवी. असा विचार करून मल्हार ही बॅग आपल्या रूममध्ये घेऊन येतो. आणि इकडे नुपूर ही आपल्या स्टाफला सांगत असते की आज इव्हेंट आहे, त्या इव्हेंटमध्ये काय काय कसं कसं करायचं आहे. मागच्या वेळेस डोस्याच्या स्टॉलवर खूप गर्दी झाली होती, यावेळेस तेथे माणसे वाढवावी लागतील असं ती सांगते. स्टाफ तेथून निघून जातो आणि नुपूर पुन्हा एकदा वेदांच्या आठवणींमध्ये दुःखी होते. काल वेदांची बॅग चोरीला गेली हे सगळं ती आठवत असते आणि खूप निराश असते. तेवढ्यात तायडी तेथे येते. नुपूर कसला तरी विचार करतीये हे पाहते तायडी आणि ती नुपूर जवळ येते आणि जोरात टेबल वाजवते. नुपूर दचकून बाजूला पाहते तर तायडी उभी असते. नुपूर विचारते, मॅम तुम्ही येथे कशा. तर तायडी म्हणते, अरे वा नुपूर, तू तर विसरल्याचं भारी नाटक करते. आता मी येथे का आलीये, या ऑफिसमध्ये मी का आहे हे तुला पुन्हा सांगायची गरज आहे का. नुपूरला काही कळतच नाही. नुपूर म्हणते, मॅम तुम्ही काय बोलताय, मला काही कळतच नाहीये. तर तायडी म्हणते, नुपूर तुझं कसं आहे ना, तू आहे ना खूप साधेभोळेपणाचा आव आणते
पण जगात अशी एक तरी गोष्ट आहे का जी तुला कळत नाही? तुला तर सगळ्यातलं सगळंच कळतं. नुपूर चिडून म्हणते, मॅम, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. तर तायडी म्हणते, नुपूर, तुला आहे ना आता मी स्पष्टच सांगते. जगात अशी अनेक माणसं असतात ज्यांना स्वतःची वीक पॉईंट्स माहीत असतात, की मला ही गोष्ट जमत नाही, ती गोष्ट जमत नाही. पण काही काही माणसं अशी असतात ज्यांना स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट माहीत असतात आणि तू त्यातली आहे. तुला स्वतःचे स्ट्रॉंग पॉईंट चांगलेच माहिती आहे. तुझ्यात 2 स्ट्रॉंग पॉईंट आहे. पहिले तर तुझ्या हातची चव. वाह वाह! काय चव आहे तुझ्या हातची. तो स्ट्रॉंग पॉईंट वापरूनच तू या कंपनीत जॉब मिळवलास. आणि दुसरी गोष्ट आहे तुझ्या डोळ्यातले अश्रू. हे ऐकून नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, मॅम, मी असं काहीच केलं नाहीये. माझ्या डोळ्यातील अश्रूंचा वापर वगैरे मी काहीच करत नाही. तर तायडी म्हणते, नुपूर, खोटं नाही बोलायचं. मी तुला आणि मल्हारला बोलताना पाहिलंय आणि नेहमीप्रमाणे तुझ्या डोळ्यात अश्रू होते. तू तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा वापर करून अनेकदा मल्हारकडून अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. आज काय मिळवलंस तू? मल्हारकडून काय मागून घेतलं? तर नुपूर म्हणते, मॅम, असं काहीच घडलेलं नाहीये. तायडी म्हणते, असं का? तू ऑफिसमध्ये आली, मल्हार तुझ्याजवळ आला, तुमच्यात काहीतरी बोलणं झालं आणि तुझ्या डोळ्यात पाणी होतं. मल्हारकडून तू नक्कीच काहीतरी मागितलं असेल आणि तुझ्या डोळ्यातील अश्रूंना भुलून मल्हारने ते दिलं असेल. खरं खरं सांग. नुपूर चिडून म्हणते, मॅम, असं काहीच झालं नाहीये. तायडी म्हणते, मला कळलंच पाहिजे तुमच्यात काय बोलणं झालंय. नुपूर चिडून म्हणते, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, ठीक आहे, तुम्हाला नाही सांगू शकत, पण मी तुला वॉर्निंग देते. माझं तुझ्याकडे बारीक लक्ष असणार आहे. माझा भाऊ मल्हार खूप साधा भोळा आहे. त्याला माणसं नाही कळत की कोण त्याला कसं फसवतंय. आणि जर तू माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न केला, हे डोळ्यातले अश्रू वापरून त्याच्याकडून काहीही मिळवण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अशी वॉर्निंग देऊन तायडी तेथून निघून जाते. नुपूरला खूप वाईट वाटतं. तायडीने चक्क मी माझ्या डोळ्यातील अश्रूंचा वापर करून मल्हार सरांना फसवतीये, त्यांच्याकडून काही बाही मागतीये असा घाणेरडा आरोप लावला, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि नुपूर रडू लागते. तर इकडे मल्हारने वेदांच्या आठवणींची बॅग आपल्या रूममध्ये आणलेली असते आणि तोही बॅग उघडतो. तर या बॅगमध्ये खूप सारे ग्रीटिंग्स कार्ड असतात, काही कपडे असतात, एक डायरी असते आणि मल्हार खूप इमोशनल होतो. मल्हारसुद्धा विचार करतो, मी मिस नुपूरची ही बॅग तर चोरली आहे, पण या मिस नुपूरच्या आठवणी आहेत आणि जर त्यांना या आठवणींमधून बाहेर काढायचं असेल तर मलाच प्रयत्न करावे लागतील. आणि मल्हार सगळ्यात आधी एक डायरी पाहतो. मल्हार ही डायरी उघडून पाहतो तर या डायरीमध्ये चक्क वेदांतने नुपूरसाठी काहीतरी लिहिलेलं असतं. मल्हार हे वाचतो. वेदांतने लिहिलेलं असतं, नुपूर, मला आयुष्यभर तुझी साथ द्यायची आहे, पण देव न करो जर मी तुझी साथ सोडून गेलो तर तू तुझ्या आयुष्यात एखाद्या दुसऱ्या वेदांतला संधी दे आणि त्याच्याबरोबर तुझं उरलेलं आयुष्य सुखाने घालव. हे वाचून मल्हार खूप इमोशनल होतो आणि मल्हारला आठवतं की वेदांत जे काही बोलला की देव न करो जर मी तुझ्या आयुष्यातून गेलो आणि त्या गोष्टीला मीच कारणीभूत होतो. मीच वेदांतचा अपघात केला होता आणि माझ्यामुळेच वेदांत हे जग सोडून गेला होता, नुपूरच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला. हे सगळं आठवून मल्हारच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. तो आपले डोळे पुसतो आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, माफ करा, माझ्यामुळेच हे सगळं काही घडलंय. त्यानंतर मल्हार हा दुसरी एक डायरी काढतो. तर या डायरीवर हे जगायचं आहे तुझ्या सोबतीने असं लिहिलेलं असतं. नुपूर आणि वेदांतचा फोटो असतो. मल्हार हे सगळं वाचत असतो आणि त्याला आठवतं की होळीच्या दिवशी नुपूर त्याला काय म्हणाली होती. सर, काही काही चित्र ही ब्लॅक अँड व्हाईट राहण्यासाठीच जन्माला आली असतात आणि त्यांच्यात रंग भरण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांना तसं ब्लॅक अँड व्हाईट जगण्याचा शाप मिळालेला असतो. मल्हार ही सगळी डायरी वाचतो आणि या डायरीमध्ये तुझ्या सोबतीने हे जगायचं आहे म्हणजे नुपूर आणि वेदांतने आयुष्यात काय काय करायचं ठरवलं होतं, एकमेकांच्या साथीने ते काय काय स्वप्न पूर्ण करणार होते, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि मल्हार म्हणतो, मिस नुपूर, आता मला तुमच्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. आणि मल्हार हा खूप दुःखी होतो. तर इकडे नुपूरसुद्धा दुःखी असते, रडत असते आणि त्यावेळेस तिला आठवतं, वेदांतने मला 2 व्हीलर चालवायला शिकवली होती. तो किती खुश असायचा. लग्नाच्या दिवशी वेदांत मला म्हणाला होता,
नुपूर, आता आपल्याला आयुष्यभर सोबतीने राहायचंय. तुझ्याबरोबर मला स्वतःचं एक मोठं घर बनवायचंय. तुझ्या सोबतीने मला अख्खं जग फिरायचंय. हे सगळं तो बोलत होता आणि आज तो या जगात नाहीये. हे सगळं आठवून नुपूर खूप दुःखी होते. ढसाढसा रडू लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि त्याच वेळेस ती पीठ मळत असते आणि हे सगळे अश्रू या पीठातच पडत असतात. काल रात्री माझ्या आठवणींची बॅग, वेदांची बॅग चोर घेऊन पळून गेले, हे सुद्धा तिला आठवतं. आणि इकडे मल्हारने ही सगळी पुस्तकं वाचलेली असतात, या डायरीज वाचलेल्या असतात आणि तेवढ्यात या बॅगमध्ये मल्हारला वेदांचं जे जुनं घड्याळ सापडतं, जे घड्याळ नुपूरच्या हातात असतं. आणि मल्हारला आठवतं, हे तर तेच घड्याळ आहे जे घड्याळ हरवल्यामुळे नुपूर अर्धा तास ऑफिसला लेट आली होती आणि मल्हारला तिने याबद्दल सांगितलं होतं. मल्हार विचार करतो, जर मिस नुपूरला या घड्याळाच्या आठवणींतून बाहेर काढायचं असेल तर मला त्यांना एक नवीन घड्याळ घेण्यासाठी कन्व्हिन्स करावं लागेल आणि ही बॅग मिळाल्यानंतर हाच माझा पहिला टास्क आहे. मला मिस नुपूरला वेदांच्या या जुन्या घड्याळाच्या आठवणीतून बाहेर काढायचं आहे आणि त्यांना एक नवीन घड्याळ खरेदी करण्यासाठी कन्व्हिन्स करायचं आहे. हाच विचार मल्हार करतो. तर इकडे तायडी ही नुपूरवर ओरडत असते आणि तिला जाब विचारते, नुपूर, तू स्वतःला काय समजतेस? तू इतकी मोठी चूक कशी करू शकतेस? आणि नुपूर खाली मान घालून हे सगळं ऐकत असते. तेवढ्यात मल्हार तेथून जात असतो आणि तायडी नुपूरवर ओरडते. हे पाहून त्यालाही मोठा धक्काच बसतो. मल्हार किचनमध्ये येतो आणि विचारतो, काय झालंय तायडे, तू एवढी का चिडली आहेस? तर तायडी मल्हारला सांगते, मल्हार, तू मला नेहमी म्हणतोस ना की तुझ्या या मिस नुपूर खूप एफिशियंट आहे, तुला त्यांचा खूप पुळका आहे. पण तुला माहिती आहे का, आज या मिस नुपूरने काय केलंय? क्लायंट तेथे वाट पाहताय, त्यांना रुखवत हवंय आणि त्यासाठी शंकरपाळे बनवायला सांगितले होते हिला. पण तिने काय करून ठेवले, तूच टेस्ट करून पहा. नुपूर काहीच बोलत नाही आणि मल्हार हे शंकरपाळे टेस्ट करून पाहतो. तर शंकरपाळे चक्क खारट झालेले असतात. मल्हार म्हणतो, शंकरपाळे खारट झाले आहेत. तर तायडी उत्तर देते, हो ना, आपल्याकडे गोड शंकरपाळे असतात, पण कदाचित मिस नुपूरला हे माहिती नाहीये. त्यांनी एखादा एक्सपेरिमेंट केला असेल. चला, गोड गोड शंकरपाळे खाऊन कंटाळा आलाय, आज खारट शंकरपाळे बनवून पाहूया. काहीतरी विचारात मग्न असेल, डोकं ठिकाणावर नसेल, म्हणून साखरेऐवजी मीठ टाकून दिलं किंवा जास्तीचं मीठ टाकून दिलं. आणि नुपूर खूप दुःखी होते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिचे डोळे रडून रडून लाल बुंद झालेले असतात. मल्हार तिच्या डोळ्यात पाहतो आणि मल्हारच्या लगेच लक्षात येतं, नुपूर जेव्हा या शंकरपाळ्याचं पीठ मळत होती तेव्हा ती ढसाढसा रडत होती आणि तिचे हेच अश्रू या शंकरपाळ्याच्या पिठात पडले कणिक मळताना. त्यामुळे शंकरपाळे खारट झाले आहेत हे मल्हारच्या लक्षात येतं. मल्हारला खूप वाईट वाटतं. याचं कारण मीच आहे हे सुद्धा त्याला समजतं. आणि तायडी ही नुपूरवर ओरडत असते. तर मल्हार म्हणतो, इट्स ओके तायडी. तायडीला जबर धक्काच बसतो. ती मल्हारकडे आश्चर्याने पाहते. तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर अशी चूक नेहमी करत नाही. आज त्यांच्याकडून पहिल्यांदा चूक झाली आहे, तर एवढं बोलण्याची गरज नाही आहे. त्या पुन्हा एकदा शंकरपाळे बनवतील आणि आय एम शुअर तुला नक्कीच आवडतील. तायडीला जबर धक्काच बसतो. हा मल्हार पुन्हा पुन्हा नुपूरची बाजू घेतो, मला तोंडावर पाडतो, माझाच अपमान करतो, असा विचार करून तायडी काही न बोलता तोऱ्यात तेथून निघून जाते. आणि मग मल्हार नुपूरच्या असिस्टंटला सांगतो, तुम्ही काय तोंड पाहताय, चला शंकरपाळ्याचं पीठ मळायला घ्या. हे असिस्टंट कामाला लागतात आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, मला माहिती आहे तुमच्याकडून चुकून चूक झाली असेल, पण त्यासाठी एवढं रडायची गोष्ट नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझी आई काय म्हणायची, माणसाने दुःखी व्हावं, पण इतकंही दुःखी होऊ नये की त्याच्या आयुष्यातील सगळाच आनंद निघून जाईल. नुपूरला सुद्धा हे पटतं आणि थोड्या वेळानंतर मल्हारच्या घरची मोलकरीण मल्हारच्या रूमची साफसफाई करत असते आणि ती चक्क मल्हारच्या बेडखाली मल्हारने वेदांच्या आठवणींची जी बॅग ठेवलेली असते ती बॅग ती बेडवर उचलून ठेवते. आणि त्याच वेळेस तायडीची आई गायत्री तेथे येते आणि ती विचार करते, मल्हारने आपल्या बेडखाली अशी कोणती बॅग लपून ठेवली आहे. आणि ती रूममध्ये येते. मोलकरणीला विचारते, ही कोणती बॅग आहे? तर मोलकरीण सांगते, काय माहीत, मल्हार सरांच्या बेडखाली होती. तायडीची आई विचार करते, मल्हारने लपून ठेवलेली बॅग म्हणजे तायडीच्या फायद्याची बॅग, आणि जर तायडीच्या फायद्याची ही बॅग मी तायडीला दिली तर तायडी माझं खूप कौतुक करेल. हा विचार करून तायडीची आई खूप खुश होते आणि मोलकरणीला म्हणते, ए बाई, तू काय माझं तोंड पाहत बसलीस, जा माझ्या रूममध्ये माझ्या रूमची साफसफाई कर, चांगली साफ कर बरं का.
मोलकरीण हो म्हणते आणि तेथून निघून जाते. ही बॅग पाहून गायत्रीला खूप आनंद होतो. तर इकडे नुपूर आणि कोमल या दोघी एकत्र असतात. नुपूर कोमलला विचारते, कोमल आता तरी शंकरपाळे ठीक झाले आहेत ना? कोमल सांगते, हो ग बाई, एकदम परफेक्ट झालेत. पण मला हेच कळत नाहीये, तुझ्याकडून पहिल्या वेळेस तरी कशी चूक झाली? आणि मग नुपूर झालेला सगळा प्रकार कोमलला सांगते की काल रात्री तिच्या आठवणींची बॅग चोरीला गेली. ती रडत होती आणि तेच अश्रू या शंकरपाळ्याच्या पिठात पडले आणि शंकरपाळे खारट झाले. तेवढ्यात मल्हार तेथे येतो. नुपूर तेथून जाऊ लागते तर मल्हार तिला थांबवतो आणि विचारतो, मिस नुपूर, तुम्ही लंच केलाय का? जेवण केलंय का? नुपूर सांगते, नाही सर, अजून नाही केलाय. तर मल्हार म्हणतो, अजून नाही केलाय? पण लंचची वेळ निघून गेली आहे. आज तुमचं लक्ष नाही वाटतं. काय झालं मिस नुपूर, सांगता का? पण नुपूर खूप दुःखी असते. मल्हार तिच्या मनगटाकडे पाहतो आणि म्हणतो, आत्ता मला कळलं, तुमच्या हातात तर ते घड्याळ नाहीये जे तुम्ही नेहमी स्वतःजवळ ठेवतात. ते घड्याळ कुठे गेलं म्हणून तुम्हाला वेळ कळत नाहीये. तर नुपूर म्हणते, सर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ते घड्याळ बंद पडलेलं होतं. मल्हार म्हणतो, हो ते घड्याळ बंद पडलेलं होतं, पण ते बंद पडलेलं घड्याळ असताना सुद्धा कधी तुम्ही वेळ नाही चुकला. आज ते घड्याळ तुमच्याकडे नाहीये तर तुमची सगळी वेळ चुकतीये. नुपूर म्हणते, हो सर, काही काही घड्याळ आहे ना, फक्त वेळ नाही दाखवत तर ते भावना दाखवतात. मल्हार म्हणतो, पण ते घड्याळ कुठे गेलंय? तर नुपूर सांगते, काल रात्री ते चोरीला गेलं. मल्हारला हे समजतं. मल्हार म्हणतो, आय एम रिअली सॉरी. खरंच तुमचं ते घड्याळ चोरीला गेलं म्हणून तुम्ही एवढ्या दुःखी आहात, त्यामुळे सकाळपासून सगळी गडबड होतीये. मिस नुपूर, तुम्हाला एक सजेस्ट करू का? मला माहिती आहे ते घड्याळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, तुमच्या हृदयाच्या खूप जवळ होतं. पण आता ते घड्याळ चोरीला गेलं म्हणून वेळ तर थांबणार नाहीये ना, ती तशीच पुढे जाणार आहे. त्यापेक्षा तुम्ही एक नवीन घड्याळ खरेदी करा आणि तुमची वेळ पाळा. नुपूर म्हणते, नाही सर, त्या जुन्या घड्याळाची जागा इतर कोणतंही नवीन घड्याळ नाही घेऊ शकत. मी नवीन घड्याळ खरेदी करू शकते, परंतु त्या माझ्या वेदांच्या आठवणींचं घड्याळ होतं आणि त्याची जागा इतर कोणतंच घड्याळ घेऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या आठवणी नाही विसरू शकत. मल्हारला सुद्धा हे पटतं आणि तो नुपूरला काही पुढे बोलत नाही. नुपूर मात्र आपल्या आठवणींमध्येच रंगून गेलेली असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ही मालिका दिवसेंदिवस एकदम इंटरेस्टिंग होत चालली आहे. मालिकेमध्ये आता नुपूर आणि मल्हार या दोघांमधील जवळीक वाढते आणि हे सगळं पाहून तायडीचा चांगला जळफाट होतोय. मल्हार आणि नुपूर एकमेकांशी नेहमी काय बोलत असतात, यांच्यामध्ये काय शिस्त आहे हेच तायडीला कळत नाहीये. त्यामुळे तायडीने नुपूरला विचारण्याचा प्रयत्न केला, पण नुपूरने सुद्धा तिला काहीच सांगितलं नाही. त्यामुळे तायडी खूप चिडली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. एक नाही तर दोन दोन मोठे ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी आणि तायडीचा बाप चक्क महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचतील आणि ज्या अधिकाऱ्याकडे नुपूरच्या प्रॉपर्टी टॅक्सची केस असेल त्याला चक्क लाच देतील आणि म्हणतील, यात तुला हवे तेवढे पैसे आहेत, पण त्या नुपूरची केस सॉल्व्ह होऊ द्यायची नाही. तिच्या घराला सील लागलं पाहिजे. त्यानंतर नुपूरच्या घरावर हातोडा पडला पाहिजे. तिचं घर जमीन दोस्त व्हायला पाहिजे आणि मी तुला ज्या दिवशी सांगेल त्याच दिवशी या सगळ्या गोष्टी घडायला हव्यात. आणि एवढे पैसे पाहिल्यावर हा अधिकारी सुद्धा यासाठी हो म्हणणार. परंतु त्याच वेळेस नुपूर तेथे पोहोचेल आणि नुपूर सुद्धा या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलबद्दल बोलायलाच आलेली असेल. पण तेथे तायडी आणि तायडीच्या वडिलांना पाहून नुपूरला जबर धक्काच बसणार. नुपूर पुढे येईल आणि तायडीला विचारेल, सागरिका मॅडम तुम्ही येथे? तायडी सुद्धा खूप घाबरणार, कारण तायडीला वाटेल की नुपूरने माझं सगळं बोलणं ऐकलंय. मी या अधिकाऱ्याला सांगत होते की नुपूरच्या घराचं जे टॅक्स बिल आहे ते सॉल्व्ह होऊ द्यायचं नाही, त्या घरावर हातोडा पडला पाहिजे, घराला सील लागलं पाहिजे. हे सगळं नुपूरने ऐकलंय असं तायडीला वाटेल आणि तायडी खूप घाबरलेली असेल. नुपूरचं तिच्याकडे खाऊ की घेऊ या नजरेने पाहत असेल. आणि इकडे मल्हार हा चक्क नुपूरच्या चाळीत पोहोचणार. मल्हारने नुपूरला नवीन घड्याळ घेण्यासाठी कन्व्हिन्स केलं, पण नुपूर कधीच नवीन घड्याळ घेणार नाही हे मल्हारच्या लक्षात आलं. मी नुपूरला खूप दुःखी केलंय, तिला कमीत कमी वेदांचं घड्याळ परत द्यायला हवं असा विचार मल्हारने केलेला असेल. आणि मल्हार हा नुपूरच्या घराजवळच चक्क जमिनीत मातीमध्ये वेदांचं हे जुनं घड्याळ पुरण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे नुपूरला हे घड्याळ सापडेल
आणि तिला असं वाटेल की जेव्हा चोर आपली बॅग घेऊन जात होते तेव्हा या बॅगमधून हे घड्याळ पडलं. मला कुणीच येथे पाहायला नको. मला जर कुणी पाहिलं, नुपूरने पाहिलं, तर तिच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तर माझ्याकडे नाही आहे हे मल्हार म्हणेल. आणि त्याच वेळेस नुपूर तेथे सुद्धा पोहोचणार. म्हणजे नुपूरने ठरवलंय एका दिवशी मी भावा आणि बहिणीला रंगेहात पकडणार. आधी तर तिने तायडीला रंगेहात पकडलं आणि आता मल्हारला रंगेहात पकडायला आली. मल्हार हा पाठमोरा असेल. नुपूर त्याला विचारणार, सर तुम्ही इथे काय करताय? मल्हार चांगलाच घाबरणार. नुपूरने मला हे घड्याळ जमिनीत ठेवताना पाहिलं की काय? नुपूरने मला रंगेहात तर पकडलं नाही ना, अशी भीती त्याला वाटणार. मग नेमकं काय घडलंय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. आणि जर तुम्हाला तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड पाहायचा असेल तर एकच काम करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.